नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आणि एक बघा मीटरचं अस्तर घेतलंय मी इथं। ब्लाउज पीस त्याचं हे आहे, तुम्हाला ते पण दाखवते। साडीचं ब्लाउज पीस आहे आणि इकडे ना मीटरचं अस्तर खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला योगपट्टी ब्लाउजचा व्हिडिओ कट करून दाखवते। ते तुम्ही नक्की पूर्ण बघा, स्किप न करता। आणि बघा इकडे ना मी माप घेऊन बघते, सांगते तुम्हाला। तर इकडे ना 32 साईजचं योगपट्टी ब्लाउज कटिंग आहे आणि बघा तुम्हाला मी ते पूर्ण व्यवस्थित दाखवायचा प्रयत्न करते। तर एक घडी आहे ना त्याची 8 घ्यायची आहे, तर मी इकडे कट करून घेते। हे ना 4 फोल्ड केलेलं आहे, म्हणजे आपल्याला बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट एकाच साथमध्ये कटिंग करायची आहे। आणि हे ना स्लीवसाठी हा कपडा साईडला ठेवू 2 मिनिटासाठी, तोपर्यंत आपण हे कट करून घेऊ। तुम्हाला व्यवस्थित पहिल्यापासून तर लास्टपर्यंत दाखवायचा प्रयत्न केलेला आहे मी, बघू शकता तुम्ही। आणि बघा 2 फोल्ड केला आहे आता, आणि बघा हे 4 फोल्ड करते व्यवस्थित। असं योगपट्टी ब्लाउज कटिंग आहे, नक्की पूर्ण व्हिडिओ बघा व्यवस्थित, तुम्हाला नक्की समजमध्ये येईल। आणि बघा इकडे ना 4 फोल्ड केले, बघू शकता तुम्ही। आणि ना इकडे मी शोल्डर घेते, 5.5 घेते शोल्डर। हे बघा इकडे लिहून दाखवते, शोल्डर 5.5 घेतलंय। खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये ब्लाउज कटिंग समजावून सांगायचा प्रयत्न केलेला आहे। आणि इकडे मुंडा आहे ना 6 घेतला आहे, ते पण तुम्ही बघा व्यवस्थित। आणि असं रोजचं काही माझं खरंच काम चालूच राहतं, त्याच्यामधून तुम्हाला आहे ना एक व्हिडिओ शेअर करते योगपट्टीचा। आणि मी ना 2-3 दिवसापासून योगपट्टीचं 36 साईज 38 साईजचे व्हिडिओ टाकलेले आहे ब्लाउज कटिंगचे। मला खूप छान रिस्पॉन्स मिळालेला आहे त्याच्यामधून, आणि त्याच्यामुळे म्हटलं चला नवीन एक माझ्या एक गोडताईंसाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येते मी। तर 32 साईजचा आहे। आणि बघा इकडे ना पुढचा गळा घेते मी, 6.5 घेते पुढचा गळा। लांबीला आहे ना गळा 6.5 घेतला, आणि रुंदीला बघा 2.5 घेतला इथून। आणि बघा इकडनं पिन 2.5 घेतला मी, हे बघा 2.5 घेतलाय ना। इथून असं सिद्धी लाईन करायची आणि गोल राऊंड द्यायचा आहे, बघू शकता तुम्ही। हे बघा शोल्डर घेतलंय 5.5 इथं लिहिलेलं आहे, मुंडा 6 लिहिलेला आहे। पुढचा गळा आहे हा लांबीला 6.5 घेतलाय, बघू शकता तुम्ही। रुंदीला 2.5 घेतलाय आणि वरून पण 2.5च घेतलाय। आणि बघा आता छातीचा भाग आहे ना 8 आहे, म्हणजे एक घडी 8ची घेते मी इथं। आणि 2 इंच जास्तीचा कपडा इकडे घेतला आहे फिटिंगसाठी। आणि इकडे कमरेची फिटिंग आहे ना 7.5 घेतली आहे, म्हणजे तर कमरेची हे जी छातीची फिटिंग आहे ना ती 32 आली। 32चे 4 भाग केले, तर एक भागाला 8। आणि कमरेची फिटिंग आली 30चे 4 भाग केले, त्याचा एक भागाला 7.5। एवढा आपण प्रत्येक कोणत्या बी मापाचं तुम्ही ब्लाऊज कटिंग करा, फक्त त्याच्या 4 घड्या घालायच्या। 4 टक्स, योगपट्टी, प्रिन्सेस कट याच्यामध्ये सेम हीच प्रोसेस राहील। आणि बघा इकडे ना 1.5 इंच जास्तीचा मी कपडा घेतला इथं कमरेच्या फिटिंगसाठी। आपण 2-3 शिलाई टाकतो ना जास्तीच्या, त्याच्यासाठी एवढा कपडा आहे। ही आपली जी मेन लाईन ड्रॉ केली ना, ही मेन फिटिंगची शिलाई येते आपली, त्याच्यावरनं आपलं ब्लाऊज एकदम परफेक्ट कटिंग होतं। आणि स्टिच केल्यावर आहे ना अंगावरती एकदम छान बसतं। आणि बघा इकडे मी कट करून घेते। हे ना मुंडा आहे ना व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। हा पुढचा गळा आहे, आता तो पण मी तुम्हाला कट करून दाखवते। हा बघा बॅक पार्ट निघून गेला ना, आता बघू शकता एकाच एक साथमध्ये मी 2 बॅक पार्टने फ्रंट पार्ट वेगळे वेगळे नाही कटिंग केले, दोघं एकच साथमध्ये कमी टाईममध्ये आपण कटिंग करू शकतो। आणि बघा बॅक पार्ट मी आता साईडला ठेवते, आणि इथं ना मधोमध कट करून घेते, जेणेकरून ना आपले पुढे हुकचे ब्लाऊज आहे। आणि इकडे पण मी बघा हे खाकी फुगा होतो ना 1/2 इंचवरती 1 इंचवरती कट ड्रॉ केला होता, ते पण कट करून घेऊ। हे आठवणीने कट करायचं आहे। आणि बघा इकडे ना योगपट्टी काढायची आहे। आणि मला काल परवाला मी एक व्हिडिओ टाकला होता, मला एका ताईने, काही नाव आहे त्यांचं मला काही आठवत नाही, पण त्यांनी खूप मला हे केलं आहे की ताई सुपर राहतात तुमचे व्हिडिओ, ताई तुम्हाला खूप धन्यवाद मनापासून।
माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले त्याच्यामुळे. तुमच्यासारखे अशा खूप साऱ्या ताई आहे, त्यांना खूप माझे व्हिडिओ आवडतात, ते मला यांना लाईक करून कमेंटमध्ये नक्की सांगता. आणि बघा इकडे योगपट्टी घेतली मी, 3.5 घेतली योगपट्टी. आणि इकडे ना 2.5 घेते. हे बघा 2.5. आणि इथं आहे ना थोडंसं असं राऊंड घ्यायचं आहे, जो एवढ्या जागेचा राहतो ना आपल्या अंदाजाने व्यवस्थित, आपली कटोरी कशी व्यवस्थित अशी बसते तेवढ्या जागेने एवढा असा उतार भाग घ्यायचा आहे योगपट्टीचा. हे बघा जेवढा थोडासा घ्यायचा, माझ्याकडनं थोडा कमी घेतला गेला होता. बघा इकडे असा थोडासा आहे ना फुगीर भाग घ्यायचा, म्हणजे त्याच्यामुळे ना आपली कटोरीचे जे टक्स आपण 4 टक्स घेतो ना, तर कटोरीसारखा इथं सेप येतो आणि खूप छान असं मस्त अंगावरती ना कटोरी ब्लाऊजसारखं बसतं. आणि बघा योगपट्टी ब्लाऊज, काही काही कस्टमर असे राहतात ना, त्यांना पहिल्यापासून जर योगपट्टी घातली, पट्टीचं ब्लाऊज वेअर केलेलं राहतं ना, तर त्यांना तेच आवडतं. मग तेच म्हणतात की त्यांना कोणतंच नाही आवडत, ना प्रिन्सेस, ना 4 टक्स, ना कटोरी, त्यांना हेच आवडतं. आणि कोणाकोणाला कसं 4 टक्स वेअर करतात तर त्यांना पण तेच आवडतं. म्हणजे माझ्याकडे असे किती दिवसापासून असे कस्टमर आहे ना, जर सुरुवातपासून मी जे स्टिच केलेलं ना ते त्यांना जर आवडलं ना, तर ते नंतर किती पण मी दुसरं शिव द्या पण त्यांना ते नाही आवडत. ते सांगतात की नको मला 4 टक्सच पाहिजे, मला दुसरं नको. आणि बघा इकडे ना हे पहिला टक्स जे अंतर आहे ते 3.5 घेतलं मी इथं. एवढं अंतर आहे ना, खूप छान येतं ना, जास्त होतं ना कमी होता टक्समध्ये, इकडे तिकडे नाही होत नाही. हा जो टक्स आहे ना लांबीला, हा बघा मी 2च घेतला, इथं 2.25 आहे. आणि बघा इकडे हा जो दुसरा टक्स इथून घेते ना, असं क्रॉसमध्ये आपल्याला मेजर टेप ठेवायचं आहे आणि तिथून आहे ना असं इथपर्यंत आपल्याला जाऊ द्यायचं. याचं बी अंतर इथं 2च घेतलं मी. आणि हा तिसरा टक्स, याचं बी अंतर बघा इथं आहे ना 2च ठेवलं हा. आणि हा चौथा टक्स, याचं अंतर आहे ना बघा तुम्ही, खूप छान आणि मस्त राऊंड आलेला आहे, बघू शकता. बघा किती छान आलं ना योगपट्टी ब्लाऊज, एकदम छान असं मस्त. तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये समजावून सांगायचा प्रयत्न के, मला जेवढं येतं तेवढं तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते मी. नक्की माझे व्हिडिओ आवडले असतील तर नक्की एक लाईक करायला, आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. बघा फ्रंट पार्ट मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगितलेला आहे आणि तुम्ही प्रयत्न करू शकता व्यवस्थित जर व्हिडिओ समजला असेल तर. असं नाही की स्वतःची ब्लाऊज तुम्ही स्टिच करा, कटिंग करा, थोडंफार बिघडत नाही, बिघडणार पण नाही, मी तुम्हाला फुल गॅरंटी देते. कारण व्यवस्थित जर तुमच्याकडे जर 32 साईजचं ब्लाऊज आलं असेल ना, तर व्यवस्थित हा व्हिडिओ बघून तुम्ही कटिंग करू शकता, तर तुम्ही नक्की तुमचं ब्लाऊज नाही बिघडणार, ही मी गॅरंटी देते. आणि बघा हा बॅक पार्ट आहे, बॅक पार्ट आहे ना मागे ना 3.5ची पाठ आहे, तर इथं मी 4 घेते. इकडनं वरून पण गडा घेता बरं का, पण मला पहिल्यापासून काय सवय झाली, म्हणजे 20 वर्षापासून शिवते ना मी, कंटिन्यू 15 वर्षापासून नंतर तर मी अशी कंटिन्यू शिवते, जास्त धरा तुम्ही. पण पहिले 5 वर्ष थोडे आपण सुरुवातला कोणतंच काम जमत नाही. सुरुवातला कसं राहतं, कोण भरोसा नाही करत, कोण येतं, कोण शिवायला आल्यावर बी आपल्याला म्हणतं की नाही तू बरोबर नाही शिवणार. ते सुरुवातचे 5 वर्ष असंच समजून घ्या तुम्ही. पण नंतर कमसे कम मी आता 15 वर्षापासून कंटिन्यू कस्टमरचेच ब्लाउज शिवते. त्याच्यामुळे मला आहे ना अशी सवय झालेली की मी खालूनच माप घेते. त्यांना कसं ही पाठ बरोबर आली पाहिजे तेवढीच्या तेवढी. वरून आपण घेतो ना, मग ती पाठ कमी जास्त होते, मग त्यांना तसं नाही चालत. मग ठीक आहे म्हटलं, आणि मग वरूनच माप घेता. अशी मी पहिली टेलर असेल की इथून खालून माप घेते, याच्या पाठच्या भागून खाली. आणि बघा वरून पण घेता, पण मी काही घेत नाही, मला तशी सवय नाही झाली. तुम्ही वरून पण घेऊ शकता. आता तुमचा जर गडा कोणी सांगितला असेल तर 10चा गडा ठेवतो तुम्ही, तर 10 वरती टिक करू शकता, त्याच्यावरती राऊंड करू शकता असा. तर आणि पण मला तर हे योग्य वाटतं. आणि बघा इकडे ना गोल गडा आहे मस्त, वरून आहे ना 2.5 घेते मी, आणि इकडनं आहे ना 3 घेते. थोडा आहे ना डीप गडा पाहिजे, आणि हा गडा आहे ना असा थोडासा उतरवायचा आहे व्यवस्थित, इथून सिधा येऊ द्यायचा आहे, आणि इथून आहे ना थोडासा असा राऊंडमध्ये जाऊ द्यायचा आहे वरती. वाकडा झाला माझ्याकडनं, ते तुम्ही समजून घ्या. आणि बघा असं आहे ना इथून थोडासा वरती चढवायचा आहे, जेणेकरून आहे ना शोल्डर कमी चान्स राहतो, कमी म्हणजे नाही उतरत. तर बघा मी कट करून दाखवते तुम्हाला गडा.
गोल गळा आहे, खूप छान वेअर केल्यावर एकदम भारी येतो हा गळा. आणि बिना दोरीचं ब्लाऊज आहे. या कस्टमर ही बाई येते ना माझ्याकडे स्टिच करायला, हिला दोरी ब्लाऊज आवडत नाही. आणि मी ज्या एरियात राहते तिथं बिना लेसचे ब्लाऊज राहतात, लेस कोणी वापरत नाही. बघा छान असं मस्त गोल गळा कटिंग केला. आणि हा मागचा टक्स घेतो ना, हा 5 इंच अंतरावरती घ्यायचा आहे आपल्याला. आणि याची लांबी जी आहे ना, मी इथं 4.5 घेते, केव्हा 4 पण घेतात काही टायमाला. कस्टमरच्या लांबी उंचीवरती अवलंबून राहतं ते. आणि बघा खूप छान असं बॅक पार्ट तुम्हाला मी कट करून दाखवलेला आहे. योगपट्टीचा 32 साईजचं ब्लाऊज आहे. आणि बघा योगपट्टी छान अशी मस्त ड्रॉ करून दाखवलेली आहे. आणि बघा स्लीवसाठी मी आता हे जे अस्तर साईडला ठेवलं होतं ना ते घेतलं. इथं थोडंसं वळलेलं आहे कपडा, ते नंतर स्टिच करताना मी करते. आणि बघा स्लीव आहे ना, इकडे थोडीशी मी पट्टी नंतर जॉईन करीन, ते तुम्हाला आता समजून घ्या तुम्ही. आणि इकडे ना 10ची स्लीव आहे, तर मी इथं 11 घेते. आणि इकडनं पण ना 11 घेते. आणि 3.5 वरती टिक केली इथं. हे बघा छान असं मस्त इथून. आणि मच्छी कट द्यायचा इथं. आणि दंड घेरा आहे ना 5.5 आहे. आणि इथं 1.5 इंच जास्तीचा कपडा घेतला आहे. आणि ही जी फिटिंग आहे ना ही 7.25 वरती आली आहे, खाकीची फिटिंग. तर बघा मी इथं आहे ना 8 घेतलं, 7.25 आहे, पण मी शिवताना ते 7.25 वरती टिक करीन. तर बघा इकडे ना 1.5 इंच जास्तीचं घेतलेलं आहे. जास्त आपण 2-3 शिलाई टाकतो ना ज्या एक्स्ट्रा, त्याच्यासाठी. आणि बघा खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ब्लाऊज कटिंग दाखवलेलं आहे. नक्की माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की एक लाईक करायला विसरू नका. आणि बघा खूप छान. आणि बघा मी आता तुम्हाला आहे ना सोबतच हे ब्लाऊज पीस सोबतच कट करून दाखवणार आहे मी कसे ते हे करते याच्यावरती. आणि बघा ते पूर्ण ब्लाऊज स्टिच केलं ना मी आता, हे कटिंग केलं ना मी आता. तर बघा इकडे ना सुरुवातलाच मी बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट ठेवून घेते. हे मी अलग होऊन करते कारण आहे ना व्हिडिओ खूप मोठा होतो त्याच्यामुळे. पण म्हटलं चला थोडंसं तुमच्याशी बी शेअर करूया. बघा असं काही मी आथरून द्यायचं आहे, ते तर पडते खालाच येतं, त्याचं काही नाही. पण म्हटलं चला थोडंसं कसं राहतं ना, छान असं मस्त व्यवस्थित हे कट करून घेते मी बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट. कमी कपड्यामध्ये ना ॲडजस्ट करायची, लांबी बाई बसवायची या अस्तरमध्ये ब्लाऊज पीसमध्ये. हे बघा. आणि हे ब्लाऊज आहे ना मला एकाच कस्टमरचे 3 ब्लाऊज आले होते, तर त्याच्यामधून मी 2 स्टिच करून दिले. पण परत त्यांचा मला फोन आला आहे की मला ते ब्लाऊज पाहिजे. पण म्हटलं चला मला बी कसं दिवसभर माझं काही असं काम चालूच राहतं, याचं द्यायचं त्याचं द्यायचं, त्याच्यामुळे मग. आणि कोण जर अर्जंटमध्ये आलं तर मला पहिले त्यांचं शिवावं लागतं, कारण आपले बी कसे पहिल्यापासून त्यांचे कमसे कम आता 10-15 वर्षापासून मी शिवते. तर ते त्याच्यामुळे त्यांना सर्वांना अर्जंट जर कोणाचं लग्न वगैरे राहतं तर स्टिच करावेच लागतं. आणि प्रत्येकाचंच आहे, आता मीच नाही, असे माझ्यासारखे खूप सारे टेलर असतील, त्यांना पण पहिल्यापासून जे कस्टमर आपले जवळ येतात तर त्यांचं करून द्यावंच लागतं पहिले, कारण कसं ते पण आपल्याजवळ येतात पहिल्यापासूनच. आणि बघा इकडे ना स्लीवसाठी मी इथं ठेवते. आणि हे योगपट्टी ना एक वेगळा म्हणजे साडीचाच कपडा आहे, तर त्याच्यात मला ॲडजस्ट करावी लागणार आहे बघा तुम्ही. आणि याच्या म्हणजे स्लीवमध्ये ना हा असा वेगळा कलरचा कपडा आलेला नाही कोणाला आवडत, त्याच्यामुळे मग म्हटलं चला याच्यातच कट करते मी. स्लीव पण कट करून घेते, बघू शकता तुम्ही. असं आहे ना 80 सेंटीमीटर राहतं आहे ब्लाऊज पीस साडीमधलं, एवढं नाही राहत जास्त. पण ते कसं आता लांबी बाईंची जास्त फॅशन चालू आहे, सर्वजण सिंपल 200 रुपयाची 500 रुपयाची बी साडी राहिली ना तरी सांगता की लांबी बाई शिव. आता लांबी बाईसाठी एवढा कपडा कुठून आणायचा, त्यांना किती सांगायचं की नाही बसत तुमच्या ब्लाऊजमध्ये, तरी पण ते सांगता की नाही तू बसवू शकते, करते तू. पण त्यांना कुठे माहिती राहते की आपण किती जोड करून
तुकडे तुकडे जोडून सण व्यवस्थित करावं लागतं. त्याच्यामुळे पण म्हटलं कसं कोणाला जर सांगितलं हो जर सांगितलं जातं ना तर ठीक, आणि नाही म्हणायला आपल्याला कसं मनाला चांगलं नाही वाटत. होतं तोपर्यंत करायचं, नाही झालं तर मग काही नाही, त्याला उपाय नाही. पण माझं तर असं आहे की मी कोणाला नाही म्हणू शकत नाही. मला जर कोणी जर सांगितलं ना मला उद्याच 3 ब्लाउजं पाहिजे तरी मी हो म्हणते. तर मग म्हणजे नाही म्हणायला आहे ना मला असं वाटतं की अरे ते कस्टमरांना कसं वाटेल की हिला येतं, ही शिवून नाही देते, भारी भरते, असं होऊन जातं ना. त्याच्यामुळे म्हटलं चला जाऊ दे, होतं तेवढं करायचं. आपल्याला येतं ना तर कशाला हे करायचं. आणि बघा मी तुमच्याशी गप्पा पण मारायला लागून जातं, बघितलं ना कटिंग करता करता. तर बघा आजचा हा ब्लाऊज कटिंगचा पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला असेल ते नक्की सांगा. आणि चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.